तुमच्या सायन्स पार्ट 2 मध्ये लाईफ प्रोसेस पार्ट 1 की जो 6 मार्क्स मिळवून देणारा प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये हे प्रश्न बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. तर चला काय क्वेश्चन आहे. कन्सिडरिंग द रिलेशन इन द फर्स्ट पेअर कम्प्लीट द सेकंड पेअर बाय युझिंग द वर्ड ऑर ग्रुप ऑफ वर्ड्स. पहिल्याचं दुसऱ्याची काहीतरी रिलेशन आहे, मग दुसऱ्याचं तिसऱ्याचं चौथ्याशी काय रिलेशन आहे तेच रिलेशन आपल्याला इथे शोधायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. प्रोसेस दॅट ऑकर्स इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये जी प्रोसेस होते त्याला आपण ग्लायकोलिसिस म्हणत असतो. प्रोसेस दॅट ऑकर्स इन द मायटोकॉन्ड्रिया. मग मायटोकॉन्ड्रियामध्ये जी प्रोसेस होते त्याला काय म्हणत असतो आपण, क्रेब्स सायकल. काय म्हणत असतो, क्रेब्स सायकल म्हणत असतो. सो आन्सर काय आहे, काय लक्षात ठेवायचं, मायटोकॉन्ड्रियामध्ये क्रेब्स सायकल होत असते आणि सायटोप्लाझममध्ये ग्लायकोलिसिस होत असते. ओके. त्यानंतर स्किनमध्ये कुठलं प्रोटीन प्रेझेंट आहे, केराटिन नावाचं. तर ब्लडमध्ये कुठलं आहे, हिमोग्लोबिन. ब्लडमध्ये काय प्रेझेंट असतं, हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर एनर्जी ऑप्टेन फ्रॉम प्रोटीन. प्रोटीनपासून 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळत असते, कमी मिळत असते. पण तेच तुम्हाला विचारलं, एनर्जी ऑप्टेन फ्रॉम फॅट्स अँड लिपिड्स. फॅट्स पासून जास्त आपल्याला एनर्जी मिळत असते, 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळत असते. ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल. ग्लुकोज मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन होणं याला ग्लायकोलिसिस म्हणत असतो. काय म्हणतो, ग्लायकोलिसिस. फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम प्रोटीन्स. प्रोटीन्स पासून ग्लुकोज तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणत असतो आपण, ग्लायकोजेनेसिस. काय म्हणायचं, ग्लायकोजेनेसिस म्हणत असतो. कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमचं कंडेन्सेशन कुठे होत असतं, प्रोफेज मध्ये होत असतं. फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर. स्पिंडल फायबर्स म्हणजे स्पिंडल फायबर्स अशा प्रकारचे फायबर्स कुठल्या फेजमध्ये तयार होत असतात, इट इज नथिंग बट अ मेटाफेज. कुठे तयार होत असतात, मेटाफेजमध्ये तयार होत असतात. आणि लास्ट बघा, आता डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, आपण याला केरोकायनोसिस म्हणजे तुमचे न्यूक्लियस आहे त्याचं डिव्हिजन होतं, याला केरोकायनोसिस म्हणत असतो. आणि डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझमचं ज्यावेळेस डिव्हिजन होत असतं, सायटोप्लाझम म्हणजे तुमचं हे डॉट डॉट लाईक मटेरियल, याला म्हणत असतो आपण सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस. आता ट्रिक कशी लक्षात ठेवायची, सायटोप्लाझम आहे म्हणून सायटोकायनेसिस आणि न्यूक्लियसचं केरोकायनेसिस.